नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। सांगली जिले से इस वक्त की खास खबर। आज स्वतंत्रता दिवस के अवसर पर नगर निगम के आयुक्त एवं प्रशासक श्री शुभम गुप्ता ने नगर निगम के मुख्यालय परिसर में ध्वजारोहण किया। इस अवसर पर नगर निगम के कर भुगतान करने वाले नागरिकों को विशेष रूप से सम्मानित किया गया। इस मौके पर तंबाकू विरोधी शपथ भी ली गई। इसके बाद अग्निशमन अधिकारी सुनील माली के नेतृत्व में अग्निशमन कर्मियों ने अतिथियों को सलामी दी। उसके बाद आयुक्त शुभम गुप्ता ने अपने भाषण में अपने शहर को साफ सुथरा रखने की बात कही और जिम्मेदारी ली। नगर निगम प्रशासन के साथ साथ नागरिकों की भी, इसलिए नागरिकों को अपने शहर की स्वच्छता के लिए एकजुट होना चाहिए, ऐसी अपील की। आज इस अवसर पर अतिरिक्त आयुक्त रविकांत अरसूल, उपायुक्त वैभव सामले, सुश्री शिल्पा दरेकर, अनीस मुल्ला, नगर निर्माण के सह संचालक विक्रांत गायकवाड़, नगर निर्माण के राजेंद्र काकड़े और अन्य अधिकारी और कर्मचारी उपस्थित रहे। सांगली जिले से सुधीर गोखले की रिपोर्ट। अधिकारी, कर्मचारी आणि आदरणीय नागरिक आणि बंधू भगिनींनो, आज आपण 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहोत। या ऐतिहासिक दिनी सर्वप्रथम मी आपणास स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपणास हे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्या सर्वांचे आपण स्मरण केले पाहिजे। स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आपल्या देशाच्या प्रगतीच्या दिशेने काम करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। आपल्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे हाती घेतली आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ती कामे यशस्वी होत आहेत। आपल्याला भविष्यात खूप कामे करायची आहेत। यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे। यास्तव आपण सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे। शहराच्या विकासाची दृष्टी घेतली तर काही महत्त्वाची बाबी आपण विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। शिक्षण, शहर स्वच्छता, वैद्यकीय सेवा व पाणी पुरवठा व्यवस्था इत्यादी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। आपल्या शहराची स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे। गाडी टाकणे, शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नाला आपला पाठिंबा मिळाला तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील। शहरातील आरोग्य सेवा अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत मनपा, प्रसूतिगृह, ॲलोपॅथी दवाखाने, डायग्नोस्टिक सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मध्यवर्ती निदान केंद्र इत्यादी मार्फत नागरिकांना वैद्यकीय सेवा या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात। महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी नियमित तपासण्या करा। मला हे सांगायलाही खूप आनंद होत आहे की आज स्वातंत्र्य दिनानिमित्त